क्षेत्र भेट या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर 19वा आपला मुद्दा आहे की मतदान यंत्रामध्ये जर बिघाड झाला तर त्वरित काय कारवाई करावी लागते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, त्यापूर्वी मतदान कसं घेतलं जात होतं. पुढचा मुद्दा आहे आचारसंहिता निवडणुकापूर्वी किती दिवस आधी आणि किती दिवस नंतर पर्यंत ही चालू असते. पुढे बघूया, निवडणुकीच्या कामासाठी आपण कोणकोणत्या विभागांची मदत घेता. पुढे पोट निवडणुका ज्या असतात, पोटनिवडणुका, तर त्या कोणत्या परिस्थितीत या घेतल्या जातात आणि उमेदवारांना समान मतं मिळाली तर आपण काय करतो. पुढचा मुद्दा आहे निकालाचा अंतिम निर्णय जनतेपुढे कोण जाहीर करतं. त्याच्यानंतर पूर्वीच्या निवडणुकींची माहिती ही कार्यालयाकडून संकलित करून ठेवली जाते का. त्याच्यानंतर उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र हे दिलं जातं का आणि त्याच्यावरती कोणाची स्वाक्षरी असते. पुढे जाऊया. आता इथपर्यंत आपण बघितलं की संपूर्णपणे मुद्दे, ही प्रश्नावली आपण बघितली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आलं अहवाल लेखन. तर तुम्ही भेट दिलेल्या कार्यालयाची माहिती मिळाल्यानंतर अहवाल लेखन करावं लागतं. आता माहिती मिळाली, प्रश्नावली तयार झाली, आता एक अहवाल तयार करावा लागतो संपूर्णपणे. तर तो कसा तयार करायचा ते आपण आता बघूया. मग ह्याच्यामध्ये नकाशे असतात, तक्ते असतात, आराखडे असतात, एक आलेख असतो, काही चित्र असतात, त्याच्यानंतर काही छायाचित्र त्या ठिकाणाची काढलेली किंवा काही व्यक्तींची असतात. तर या सगळ्यांचा उपयोग आपल्याला तिथे करता येतो. मग आता पुढील काही मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यानुसार अहवाल लेखन करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा येते प्रस्तावना. त्याच्यानंतर कार्यालयातील कार्यरत कर्मचारी, त्याच्यानंतर कार्यालयाचं कार्य, त्याच्यानंतर येणाऱ्या समस्या आणि उपाययोजना, त्याच्यानंतर आभार, त्याच्यानंतर संदर्भ सूची आणि त्याच्यानंतर अहवालाचे वर्गामध्ये गटनिहाय आणि वैयक्तिकपणे सादरीकरण आपल्याला करायचंय. कशा पद्धतीनं, गट पद्धतीनं आणि वैयक्तिकपणे असं संपूर्ण सादरीकरण करायचंय. म्हणजे आपण बोलून सुद्धा दाखवताना अगदी व्यवस्थित मुद्देसूद आणि प्रत्येक मुद्दा हा स्पष्ट आणि सविस्तर झाला पाहिजे. पुढे जाऊया. आता आपण बघूया, एक कार्यालयाला, ही निवडणूक कार्यालयाला भेट दिलेली आहे काही विद्यार्थी आपल्या मित्रांनी. तर ते आता आपण बघूया. एका शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह तहसील कार्यालयाला क्षेत्र भेट दिली आणि मग निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली आणि मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही संपूर्णपणे माहिती जमा केली. आता संकलित माहितीचा अहवाल हा तयार करून त्याचं उपयोजन हे शाळेतील निवडणुकीसाठी केलं. बघा, आपल्या देशातली, आपल्या राज्याची जी निवडणूक आहे, तर ते संपूर्णपणे बघून आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या निवडणुका होतात. 5वी ते 10वी, म्हणजे 10वीचा आपला एक मुख्य सेक्रेटरी नेमला जातो, मुख्य अधिकारी. तो 10वीच्या वर्गातील एक आपला विद्यार्थी असतो. मग त्याच्यानंतर 5वी ते 9वी पर्यंत स्वच्छता, सहल, चांदणी भोजन योजना, असे वगैरे वगैरे प्रत्येक ठिकाणाचे असे विद्यार्थी निवडून घेतले जातात. आपल्या विद्यार्थ्यांकडूनच त्यांची निवडणूक होते. तर मग त्याचं उपयोजन ह्या शाळेतल्या आपल्या निवडणुकीसाठी केलं. मग निवडणूक यंत्रणेशी संबंधित अशी काही छायाचित्र उपक्रम हा कसा राबवला गेला तर ते बघा. तुमच्या वर्गासाठी एखाद्या विशिष्ट स्थळ आणि कार्यालयाला भेट देण्यासाठी नियोजन, आराखडा आणि प्रश्नावली तयार करायची. बघा, आपण इथं जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपण एक योजन केलेलं आहे, व्यवस्थित आराखडा तयार केलेला आहे.
प्रत्येक गोष्टीचा आराखडा आहे. प्रत्येक गोष्ट ही प्रश्नावलीनी सुरुवात झालेली आहे, नंतर अहवाल लेखन आहे, मग त्याचा नक्षा किंवा एखादा तिथला संपूर्ण तक्ता आराखडा, त्याच्यानंतर काही चित्र, नंतर त्यांच्याबरोबर काही छायाचित्र, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. पुढे जाऊया. आता आपण बघतोय की मतदार यादीचा नमुना, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र आणि मतदार संघाचा नकाशा. तर निवडणूक घ्यायची म्हणजे खायची गोष्ट नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी अगोदर त्याचं नियोजन करावं लागतं, त्याचं संपूर्ण आराखडा करावा लागतो. कोणत्या विभागासाठी किती उमेदवार आहेत या ठिकाणी, हे सगळं बघावं लागतं. त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे त्यांची यादी काढून त्यांचं संपूर्णपणे नियोजन असं केलं जातं आणि त्या संदर्भातली ही काही छायाचित्र आहे. तर सगळ्यात प्रथम आहे मतदार संघाचा तो नकाशा, त्याच्यानंतर आहे मतदार यादीचा नमुना, म्हणजे त्यांची नावं, त्यांचा फोटो त्या मतदार यादीत हा असला पाहिजे. त्याच्यानंतर हे इलेक्ट्रॉनिक मतदान केंद्र आहे, म्हणजे यंत्र आहे, त्या केंद्रामध्ये ते ठेवतात आणि मग त्याच्यावरती आपण मतदान करायचं. चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो या सदरामध्ये? अहवाल लेखन यावरती तुम्हाला टीप लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागाकडे जाऊया.